तर JEE किंवा नीट सारखे आपले निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे स्कोर कमी होत नाही तिकडे. तुमचा क्वेश्चन्स जर सॉल्व्ह जर नाही झाला तर कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होणार नाही तिकडे आणि पूर्ण पेपर तुम्हाला ते एक प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमुळे तुमचे ते बाकी सोपे क्वेश्चन सुद्धा मिस आउट होऊ शकतात किंवा त्यांचे आन्सर चुकू शकतात. आता शिफ्टनुसार पेपर होतात सीईटीमध्ये. जर हार्ड शिफ्ट आली तर यामध्ये तुमचा प्रेशर आल्यामुळे कामनेस कमी होतो आणि मग तिकडे तुम्ही चुका करण्याची जास्त शक्यता असते. त्यामध्ये तुमचे फॉर्म्युलाज वगैरे तुम्हाला आठवत नाही टाइमला. याच्याने काय होतं, तुमच्या स्कोरवर परत इम्पॅक्ट होतो. तर या गोष्टी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत सीईटीची जी प्रिपरेशन आहे, जे मुलं आता सीईटीमध्ये अपेअर करतायत 12th नंतर आणि इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत. तर त्यांच्यासाठी येणारे हे पेपर आहेत सीईटीचा अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2. यामध्ये त्यांची प्रिपरेशन कशी असावी किंवा झालेली प्रिपरेशन आपण कशी इम्प्लिमेंट करू शकतो पेपर्समध्ये, यासाठी छोटे छोटे टिप्स अँड ट्रिक्स आज आपण इकडे डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही फॉलो केलं नसेल आपल्या इंस्टाग्राम पेजेसला, त्यानंतर युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इकडे तुम्ही सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन ट्रिक्स अँड टिप्स किंवा काउन्सिलिंग रिलेटेडच्याही अपडेट्स आपल्या युट्यूब चॅनलला येत राहतात. तर पहिला पार्ट आहे आपल्याकडे व्हॉट टू डू इन एक्झाम. म्हणजेच आपण जेव्हा एक्झामला प्रिपेअर करतो आणि जेव्हा आपण पेपरमध्ये बसतो किंवा एक्झाम हॉलमध्ये जातो तेव्हा कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत आणि जे आपली प्रिपरेशन झालेली आहे त्यामध्ये आपण ते पेपर कसा मॅनेज केला पाहिजे. मग त्यामध्ये तो टाइम कन्स्ट्रेंट, त्यामध्ये तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत ते, त्यानंतर तुम्ही कोणते क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजे जेव्हा फिजिक्स, केमिस्ट्री हे जे सब्जेक्ट चालू होतात, तुमचा पेपर फर्स्ट चालू होतो, तर 90 मिनिट्समध्ये तुम्ही कसं त्याला अटेम्प्ट केलं पाहिजे. तर पहिलं तर तुम्ही स्टार्ट विथ इझी क्वेश्चन्स. म्हणजे जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत, जसं की केमिस्ट्रीसाठी काही डेफिनेशन्स वगैरे असतात फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. तर त्यानंतर केमिस्ट्री सारख्या सब्जेक्टमध्ये जेव्हा रिॲक्शन्स वगैरेचा पार्ट येतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा जो पार्ट आहे त्यामध्ये नेम रिॲक्शन्स वगैरे, तर तो ऑब्जेक्टिव्हचा पार्ट तुम्ही पहिल्यांदा तिकडे सॉल्व्ह केला पाहिजे. म्हणजे स्टार्ट विथ इझी क्वेश्चन. याने काय होतं, तुमचा टाइम मॅनेजमेंट जो आहे तो इझी होऊन जातो आणि जो कॉन्फिडन्स तुम्हाला बिल्ड होतो, जे पहिले तुम्ही अटेम्प्ट करता क्वेश्चन्स, तर यामध्ये जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो तो तुम्हाला लास्टच्या क्वेश्चन्समध्ये जे टफ क्वेश्चन्स आहेत तिकडे अटेम्प्ट करायला जास्त टाइम भेटतो आणि कॉन्फिडन्स येतो. त्यानंतर टाइम प्रॉपरली मॅनेज करायचा. आता तुम्ही पाहिलं जर केमिस्ट्री सारख्या सब्जेक्ट किंवा फिजिक्स सारख्या सब्जेक्टसाठी 90 मिनिट्स आपल्याकडे आणि 50-50 मिळून 100 क्वेश्चन्स. तर यामध्ये हा टाइम मॅनेजमेंट सर्वात महत्वाचा पार्ट आहे. यामध्ये काय होतं, मुलांकडून क्वेश्चन्स राहतात आणि क्वेश्चन्स राहिल्यामुळे जो काही स्कोर आहे तो कमी येण्याचे चान्सेस असतात. मग यासाठी आपल्याला टाइम मॅनेज झाला पाहिजे आणि यासाठी आपल्याकडे 40 सेकंद असतात, जास्तीत जास्त 40 ते 45 सेकंद केमिस्ट्रीचा किंवा फिजिक्सचा क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करण्यासाठी. तर तिकडे पहा, पोर्टलला गेल्यानंतर तुम्हाला रिव्ह्यूचा ऑप्शन असतो. एक तर सबमिट करता तुम्ही किंवा स्किप करता क्वेश्चन्सला. तर तो जो पार्ट आहे तो तुम्हाला चांगला लक्ष ठेवून पाहायचा आहे. कारण तिकडे काय होतं, मुलांचे क्वेश्चन्स राहतात, पोर्टल नवीन असतं. म्हणजे पहिल्यांदा सीईटीच्या पोर्टलला तुम्ही जाऊन एक्झाम देत असता. यामध्ये काय होतं, मुलांना कळत नाही, चुकून गडबड होते किंवा नाईलाजाने क्वेश्चन्स राहतात. मग अशा याने आपला स्कोर कमी येण्याचे चान्सेस असतात. तर तिकडे जो रिव्ह्यू करायचा असतो क्वेश्चनचा पार्ट, तर तो रिव्ह्यू झाला पाहिजे. त्यानंतर अटेम्प्ट करायचे ऑल क्वेश्चन्स. याचा फायदा कसा, कारण आपल्याकडे सीईटीसाठी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाही. तर हे निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे आपण सर्व क्वेश्चन अटेम्प्ट जरी केले, भले आपले चुकलेत त्यातले क्वेश्चन, तर त्याचा इफेक्ट आपल्या स्कोरवर होत नाही. म्हणजे जरी चुकलेत तर JEE किंवा नीट सारखे आपले निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे स्कोर कमी होत नाही तिकडे. जो आपले अटेम्प्टेड आणि त्यातले त्यात बरोबर क्वेश्चन्स आहेत त्यांचा स्कोर आपल्याला येऊन जातो. तर हा पार्ट आहे की ऑल क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे ऍट एनी हाऊ. टाइम मॅनेज त्यासाठीच करायचा असतो. आणि लास्टला सांगेल की स्टे काम ड्युरिंग एक्झाम. म्हणजे पहा, जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट असतो किंवा तुम्ही पोर्टलला नवीन असता तेव्हा काय होतं, मुलं एकदा प्रेशरमध्ये येतात. जर पहिले क्वेश्चन सुटले नाही, हार्ड क्वेश्चन आले. आता शिफ्टनुसार पेपर होतात सीईटीमध्ये. जर हार्ड शिफ्ट आली तर यामध्ये तुमचा प्रेशर आल्यामुळे कामनेस कमी होतो आणि मग तिकडे तुम्ही चुका करण्याची जास्त शक्यता असते. त्यामध्ये तुमचे फॉर्म्युलाज वगैरे तुम्हाला आठवत नाही टाइमला. याच्याने काय होतं, तुमच्या स्कोरवर परत इम्पॅक्ट होतो. तर या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. यासाठी आपण काम राहिलं पाहिजे ड्युरिंग एक्झाम. त्यानंतर जसं सांगितलं, इझी क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्याने कॉन्फिडन्स बिल्ड होतो. त्यानंतर तुमचे मार्क्स जे आहेत ते सिक्युअर होतात. तर हा पार्ट झाला क्वेश्चन सॉल्व्हिंगचा. तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे टाइम मॅनेजमेंट. तर आपण इकडे पाहू शकता, आपल्याला जो टाइम दिलेला असतो 90 मिनिटचा जो टाइम असतो आपल्याकडे फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी, फिजिक्स प्लस केमिस्ट्रीसाठी आपल्याकडे 90 मिनिट्सचा टाइम असतो. तर या 90 मिनिट्समध्ये आपल्याला जवळपास 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर आपल्याकडे जवळपास 54-55 सेकंडचा टाइम असतो. तर यामध्ये आपल्याला पर क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचा असतो. तर यासाठी तुमचे जर मॉक टेस्ट झालेले असतील किंवा तुम्ही या प्रिपरेशन जर्नीमध्ये जेवढ्या काही मॉक टेस्ट दिल्या असतील तर त्यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल मला या क्वेश्चनसाठी अटेम्प्ट करण्यासाठी किती वेळ लागतोय. तर हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तुमचं अनालिसिस झालेलं पाहिजे आणि त्या अनालिसिसवर बेसवर तुम्ही फायनल अटेम्प्ट जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला कळतं की या क्वेश्चनसाठी ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे तर मी ह्याला कमी वेळेत सॉल्व्ह करू शकतो. तर फिजिकल केमिस्ट्री किंवा फिजिक्सचे न्यूमेरिकल्स आले तर इकडे मला जास्त वेळ लागतोय, तर तो तुम्ही तिकडे सिक्युअर करू शकता वेळ. तर हे टाइम प्लॅनिंग तुमचं ऑलरेडी झालेलं पाहिजे.
त्यानंतर मॅथ्स किंवा बायोलॉजीच्या मुलांसाठी तर यासाठी आपल्याकडे 50 क्वेश्चन असतात आणि पर क्वेश्चन आपल्याला 2 मार्क्स असतात मॅथ्सच्या ह्याच्यात. तर मॅथ्समध्ये आपल्याला हे 2 मार्क्स घेण्यासाठी म्हणजे आपल्याकडे जर आपण पाहिलं तर 1.5 तासाचा टाइम असतो आणि 1.5 तासामध्ये 90 मिनिटामध्ये आपल्याला हे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तर यामध्ये काही वास्ट लेंदी क्वेश्चन्स असतात. तर या लेंदी क्वेश्चन्सला अटेम्प्ट करण्यासाठी आपल्याकडे टाइम असतो, भरपूर असतो. पण मग ह्याचं टाइम मॅनेजमेंट आपल्याला झालं पाहिजे. मग त्यासाठीच तुम्ही आत्ता जर आपले काही दिवसांआधी जर आपण हा व्हिडिओ पाहत असेल, तर तुमच्याकडे टाईम आहे, की तुम्ही हे सगळं रेकॉर्ड करू शकता. तुम्ही तुमचे एनालिसिस करू शकता. टाईम कसा तुम्ही मॅनेज करताय पर क्वेश्चन किंवा पर सब्जेक्ट किंवा पर चॅप्टर. तर हे सर्व तुमचं आत्ताच ऑलरेडी झालं पाहिजे. म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा फर्स्ट अटेम्प्ट देताय, तेव्हा तुम्ही फुल प्रिपेअर असताल आणि तुमचा स्कोर जास्त येण्याचे चान्सेस असतील. तर हा पार्ट झाला टाईम मॅनेजमेंटचा. यानंतर पार्ट येतो अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स. म्हणजे परत सांगेल तसं की नो निगेटिव्ह मार्किंग. सीईटीच्या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जो काही जेईई किंवा नीट सारखा पार्ट असतो, जिकडे निगेटिव्ह मार्किंगमुळे मुलांचा स्कोर कमी होतो, पर्सेंटाईल कमी येतात, तर इकडे नाहीये. तर त्यामुळे कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असं राहिलाय असं राहू देऊ नका. इकडे आपल्याकडे लास्टला जर तुमच्याकडे टाइम आहे आणि काही टफ क्वेश्चन्स आहेत, तर तिकडे तुम्ही त्यांना प्रॉपरली मॅनेज करू शकता. त्यानंतर पहा, एक ट्रायल अँड एरर मेथड म्हणून तुम्ही जर प्रिपरेशन जर्नीमध्ये तुम्ही अप्लाय केलेले असेल, या कन्सेप्ट छोट्या छोट्या ट्रिक्स असतात. ट्रायल अँड एररची एक कन्सेप्ट आहे, जेव्हा तुम्ही आन्सर्सला जेव्हा खूप लेंदी आन्सर्स असतात, तर तिकडे तुम्ही ट्रायल अँड एरर करून जे 4 ऑप्शन्स असतात, त्या 4 ऑप्शन्स मधून कटआउट करून ऑप्शन एक प्रॉपर म्हणजे त्याचं एक गेसिंग करून, स्मार्ट गेसिंग करून आपण एक आन्सर काढू शकतो. तर हा एक पार्ट येतो तिकडे. अटेम्प्ट ऑल क्वेश्चन जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा काही क्वेश्चन्सला खरंच टाइम पुरत नाही किंवा त्या कन्सेप्ट आपल्याला माहित नसतात. तर यासाठी त्या कन्सेप्ट पर्यंत जाण्यासाठी ट्रायल अँड एररची मेथड तुम्ही वापरू शकता. हा पार्ट झाला सर्व क्वेश्चन्स अटेम्प्टिंगचा. त्यानंतर एक्झाममध्ये काय केलं नाही पाहिजे, म्हणजे जेव्हा तुम्ही एक्झामला बसताय किंवा अटेम्प्ट करताय एक्झामला क्वेश्चन्सला, तर तिकडे काय चुका नाही केल्या पाहिजे. तर पहिलं तर टफ क्वेश्चन जे आहेत त्यांच्याकडून चालू नका करू. याने काय होईल, तुमचा क्वेश्चन्स सॉल्व्ह जर नाही झाला तर कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होणार नाही तिकडे आणि पूर्ण पेपर तुम्हाला ते एक प्रेशर असेल आणि त्या प्रेशरमुळे तुमचे ते बाकी सोपे क्वेश्चन सुद्धा मिस आउट होऊ शकतात किंवा त्यांचे आन्सर चुकू शकतात. तर हा पार्ट आहे की जे काही ऑब्जेक्टिव्ह वगैरे क्वेश्चन्स असतात, जिकडे तुम्हाला फक्त डेफिनेशन पार्ट असतो किंवा फॉर्म्युला बेसिसवर असतं, तर ते लवकर लवकर सॉल्व्ह करून तुम्हाला तो स्कोर सिक्युअर करायचा आहे तिकडे. त्यानंतर क्वेश्चन्सला जास्त टाइम स्पेंड नका करू. का? कारण की आपल्याकडे ॲव्हरेज टाइम असतो तिकडे 40 टू 55 सेकंडच्या अराउंड. 40 टू 55 सेकंडच्या अराउंड पर क्वेश्चन आपल्याकडे टाइम असतो. मग यामध्ये आपल्याला पर मिनिट किंवा मिनिटच्या वर एखाद्या क्वेश्चन्सला आपण अटेम्प्ट नाही करू शकत. मग इकडे काय करायचं, जेव्हा तुम्ही क्वेश्चन्सला अटेम्प्ट करताय, तेव्हा इझी क्वेश्चन्सला तर कमी वेळ लागला पाहिजे. 30 सेकंडच्या अंडर जर आपले ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत, तर वेल अँड गुड. त्यानंतर पार्ट येतो पॅनिक करू नका. म्हणजे पहा, जेव्हा प्रेशर येतो, जेव्हा फायनल अटेम्प्टला जातो आपण, तेव्हा ते पोर्टल नवीन असतं आपल्यासाठी. जर काही मुलांनी मॉक टेस्ट पोर्टलवर दिल्यात तर बेस्ट. कारण कम्प्युटर बेस्ड टेस्ट असल्यामुळे सीईटी ही सीबीटी टेस्ट असते आणि ही टेस्ट असल्यामुळे तिकडे आपल्याला पोर्टलवर जाऊन माऊसने काय असेल ते आपले पर्याय टिक करायचे असतात. तर यामध्ये मेनली पार्ट येतो की मुलांना ते नवीन असतं आणि जेव्हा टायमर वगैरे तिकडे चालू असतो, तेव्हा टायमरच्या ह्याने प्रेशर येतो. तेव्हा टायमर कमी कमी होत जातो. तर टायमरकडे तर पाहत नाही जायचं, कारण आपले प्रोसेसवर आपल्याला भरोसा पाहिजे की जे काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करतोय ते टाइमच्या अंदर आपले फिनिश झाले पाहिजे. फायनल ऍडवाइस अशी असेल की तुमची जी एक्झाम स्ट्रॅटेजी आतापर्यंत बिल्ड झालेली, जी काही प्रिपरेशन तुम्ही 2 वर्ष केलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही अटेम्प्ट करताय, तर यामध्ये तुमची जी एक्झाम स्ट्रॅटेजी किंवा ते सिनॉप्सिस किंवा नोट्स तुम्ही बनवल्यात, तर त्याच रेफर करा. बाकीच्या युट्यूब चॅनल्स वगैरे इकडे तिकडे जाऊन आत्ता नोट्स नवीन नवीन पाहण्यापेक्षा तुम्ही ज्या नोट्स बनवल्यात त्यांना रेफर करा. तिकडून जे काही फॉर्म्युला बेसिसवर सिनॉप्सिस तुम्ही जर काढले असेल पेजेस वाईज, चॅप्टर वाईज, सब्जेक्ट वाईज, तर यामध्ये त्यांना रेफर करा. त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल या लास्टच्या 4-5 दिवसांमध्ये. त्यानंतर ऑब्व्हियसली स्टे काम अँड कॉन्फिडंट, म्हणजे अंडर प्रेशर तुम्ही येऊन कोणत्या चुका न करू, जेणेकरून तुमचा स्कोर कमी येईल. स्कोर जास्तीत जास्त कसा येईल त्याच्यावर विचार करा आणि पेपर स्मार्टली सॉल्व्ह करा. तर हा सर्व पार्ट आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक सीईटीच्या एक्झामसाठी. आणि सीईटी नंतर जेव्हा आपला काही रिझल्ट येतो, त्या रिझल्ट नंतर जी काही प्रोसेस असते ऍडमिशन प्रोसेस, तिकडे आपली एनरोल इंजिनिअरची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. त्यामध्ये आपल्या बॅचेस आहेत काउन्सिलिंगसाठीच्या आणि काउन्सिलिंगमध्ये आपण ही पूर्ण काही प्रोसेस आहे, जोपर्यंत तुम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळत नाही तोपर्यंत. आणि डॉक्युमेंटेशनचा पार्ट येतो, त्यामध्ये स्क्रीनिंग सेंटरचा पार्ट येतो, त्यानंतर ऑप्शन फॉर्मचा पार्ट येतो. तर हा सर्व गायडन्स आपण आपल्या टीम कडून तुमच्यासाठी प्रोव्हाइड केला जातो. तर नक्कीच तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. जास्तीत जास्त स्कोर मिळवा आणि टॉपच्या कॉलेजेसमध्ये एम करा.